आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमध्ये चाहत्यांची चेंगराचेंगरी. बंगळुरूत स्टेडियम बाहेर झालेल्या ह्या चेंगराचेंगरीत 10हून अधिक लोकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. सावध रहा, स्कॅन हा स्कॅम असू शकतो. थिंक बिफोर यू स्कॅन. QR कोड डिजिटल युगात खूपच सोयीचं किंवा अगदी कठीण कामे सहज होतात. डिजिटल पेमेंट करायचं आहे, लोकेशन, एखाद्या जागेचा किंवा आपल्या सोयीसाठी QR कोड बनवले जातात. त्यामुळे पाहायला गेलं तर QR कोड सर्वत्र आहेत आणि आता घोटाळे देखील आहेत. QR कोडचा स्रोताची पडताळणी करण्यासाठी यादृच्छिक कोड स्कॅन करू नका, कारण तो एक स्कॅन घोटाळा असू शकतो. सावध रहा, स्कॅन हा स्कॅम असू शकतो. महाराष्ट्र पोलिसांनी Xवर पोस्ट करत नागरिकांना सतर्क राहण्यासाठी ही पोस्ट केली आहे. मला खात्री आहे तुम्ही पण महाराष्ट्र पोलिसांनी केलेले आवाहन नक्की विचार कराल. पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर. 21 जुलै ते 12 ऑगस्ट पावसाळी अधिवेशन पार पडणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. भारतातील पहिली हाय स्पीड बुलेट ट्रेनची ट्रायल सुरू झाली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटरमध्ये धावणार ही हाय स्पीड बुलेट ट्रेन. आरसीबीच्या चाहत्यांनी बंगळुरूच्या रस्त्यांवर केली गर्दी. विराट कोहलीला ट्रॉफीसह पाहून आरसीबी फॅनमध्ये आनंदाची लाट उसळली. अनुष्का शर्माने केले सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर.